तू नको एवढं टेन्शन घेऊ. दुसरं मी काय करू शकते अक्का? अगं पण असं टेन्शन घेऊन विचार करून काही प्रश्न सुटतात होय? उलट आपल्याच डोक्याला त्रास होतोय. अक्का हो काय परिस्थिती आहे बघताय ना. डोक्याला त्रास नाही होणार तर मग काय होणार आहे? 1,00,000 रुपये द्यायचं त्या माणसाचं आणि घराचा हप्ता. त्या माणसाचं पैसे द्यायचं म्हणलं ना मग घराचा हप्ता भरायला येणार नाही. आणि घराचा हप्ता भरायचं म्हणलं तर त्या माणसाचं पैसे कसं चुकवणार आपण? विचार करून करून नुसता डोक्याचा भुगा झालाय. अगं निघल की काय तर मार्ग. हे आहेत जितू भाऊजी आहेत करतील की काय तर. आमच्या ह्यांचं तर काय सांगूच नका. त्यांच्यामुळे ही सगळी वेळ आली. त्या माणसाचं पैसे चुकवण्याच्या नादात घरावर जप्ती आली तर केवढ्याला पडेल सांगा बरं. आधी जर विचार करून वागले असते ना तर ही वेळ आली नसती. जाऊ दे सोड आता. उगाच त्याचे उगाळत बसलं ना तर डोक्यात नुसता ताप होतोय. दुसरं काय होत नाही बघ. हवा कप पण तो माणूस असा आहे माहित होतं मग कशाला त्याच्याकडनं पैसे घ्यायचं? आप्पा जर तिकडे गेले नसते ना तर बरंच झालं असतं. आणि जाऊन बी काय फायदा झाला? गेले नसते तर हे सगळं झालंच नसतं. कुठनं त्यांना बुद्धी सुचली काय माहिती तिकडे जायची. जरा गप की आता. हा नाही तर जा बरं जरा देवा पुढे जाऊन बस जा. आणि जरा तुझ्या मनाला आणि तोंडाला आवर घाल. उगाच वादाला कारण ग. अक्का हे घ्या. काय आहे? दागिन. दागिनं? आता हे आणि कशाला ग? माझं दागिन आहे ते. तसं बी आमच्या ह्यांचं चुकलं ना. ह्यानी पैसे मागितले नसते तरी सगळं झालं नसतं. ना जितू भाऊजीने पैसे उचलले असते ना या घरावरती जप्तीची नामुष्की आली असती. आता आमच्या ह्यानं जमत नाही म्हटल्यावरती मलाच फेडलं पाहिजे ना. हे घ्या. हे नानानं द्या. त्यांना म्हणावं हे विका आणि यातून सगळं भागवा. अगं काय बोलतीस तू नीलम? जा आत नेऊन ठेव जाते जा. बघू आपण काय करायचं ते. नाही अक्का हे तुम्ही घ्या. उगाच कशाला दुसऱ्यांचा तळतळाट घ्यायचा. तसं बी या दागिन्यांचं काय लोणचं घालायचंय मला. मला न मूल न बाळ. जिला पोर मानली ती बी तिच्या घरी गेली. आणि दागिने विकून कर्ज फेटत असेल तर काय वाईट आहे? अगं निलम शुद्धीत आहेस का तू? अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का? मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय. आता चुकी माझ्या नवऱ्याची आहे म्हटल्यानंतर शिक्षा पण मलाच भोगली पाहिजे ना. आणि मलाच निस्तरायला पाहिजे. सुमन अगं सुमन काय असं लहान पोरावानी करताय का तुम्ही? हा आजवर या घरात आपल्यात कधीच भांडण झाल्यावर बघितलं नाही मी. अगं आजवर काही एक अडचण आली का? पण प्रत्येक वेळी विचार करून बसून थोडं काढलाच ना त्यावर सगळ्यांनी. अगं मग आजच काय एवढं ताणून धरताय? आणि मी कालपासून बघतेय तुम्ही दोघे एकमेकींशी एक शब्द बी बोलला नाही. काही एकमेकीचं तोंड मी बघितलं नाही. कसं होणार ग अशानं मग? हक्का ठीक आहे माझं दागिनं. खर तर चूक आमची यांचीच आहे. त्यांनी पैसे घेताना विचार करायला पाहिजे होता. ही दागिनं घ्या जी काय असेल ते भागवून टाका. काय नको अक्का तुम्ही माझं दागिनं घ्या. म्हणजे परत ऐकून दाखवायला वय काय नको माझं घ्या. काय गरज नाही अक्का. तसं बी आमची ह्यांची चूक आहे ना. मग तुम्ही माझं दागिनं घ्या. म्हणजे मागचं सगळं उकरून काढतातच. मी कशाला ऐकून दाखवू? ग बसा. तुम्ही दोघींनी तुमची अक्कल कुठं घाण ठेवले ते बघा आधी. दिवसेंदिवस कमी नाही तर जास्तच चाललंय तुमच्या दोघींचं. म्हटलं आज शाण्या होतील उद्या होतील पण नाहीच. हात उचलायला भागच पाडलं तुम्ही मला. तुमच्या दोघींची थोरली जाऊ म्हणून नव्हे तर तुमच्या दोघींची थोरली बहीण म्हणून मारलं हे ध्यानात ठेवा. अगं आज आलाय का या घरात? अगं आपल्या सासऱ्यांपासून पैन जमून घाम गाळून हे घर उभं केलं. आडी अडचणीला सगळे प्रश्न मिळून सोडवत आलोय आपण. मग आजच असं का? अगं चुका होत्यात की माणसांकडनं. अगं पण अशा वेळेला सगळ्यांनी एकमेकांना धीर द्यायचा का त्याचं उट्ट काढायचं? अक्का लय वाईट वाटतंय बघा. आमच्या नवऱ्यांमुळे हे घर संकटात आलंय म्हणून. होय
अगं आलंय की संकट. कधी आलं नव्हतं असं आलंय. अगं ते तुमच्या नवऱ्यांमुळे नाही तर ह्या घरातल्या मुलांमुळे पण आलंय असं म्हणा. अगं तुमचं लग्न, तुमचे नवरे हे सगळं झालं नंतर, पण त्या अगोदर ते ह्या घरची मुलं आहेत. मी म्हणते काय निर्णय चुकलं पण असतील, पण अशा वेळेला आपण आपलं घर, त्यांचं कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहायला नको वय. अगं मग तुम्ही बी जरा तुमच्या नवऱ्यांच्या कलांना घ्या की. हाय, चुकलं माझं. अहो हे सगळं ऐकलं ना तेव्हापासून लय सैरभर झाले होते मी. काय करावं काय कळतच नव्हतं. नाही ग, माझंच चुकलं बघ. धाकट्या बहिणी संग अशी कशी वागले मी. कायम ध्यानात ठेवा, किती बी मोठं संकट आलं ना तरी पैशासाठी आपल्या माणसाला दुरावलं नाही पाहिजे. पैसा काय ग, आज आहे तर उद्या नाही, पण आपलं माणूस तुटलं तर साधनं लई अवघड असते. आई वत मस्तानी कब आएगी तू. हेलो, कौन बोल रहा है? हॅलो, मी कोमल बोलतेय. कौन कोमल? देवा, कोमलचा फोन आहे डायरेक्ट मला. 21 नारळाचं तोरण देतो. कोमलचा फोन. देवा, देवा. को 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 कौन? को 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 कोमल. हा, राहुलच टॉकिंग. पण कोण कोमल? इतक्यात विसरलाच वाटतं. शीतलची मैत्रीण बोलतेय मी. अगं तू तर माझ्या हार्ट मध्ये आहेस. तुला कसं विसरीन मी? हॅलो हॅलो. हा हा हा, कोमल. बोल की. मला कसं काय फोन केलास? अरे शीतलचा रिझल्ट आहे ना 2 दिवसांनी, ते सांगायचं होतं. हा, हे मला सांगायचं होतं. तुला नाही, असा निरोप द्यायचा होता शीतलला. होय, देतो की. पण कोमल, मला कसा काय फोन केला तू? का करायला नको होता का? नाही, कर की. वाटलं तर मी बॅलन्स मारतो इकडनं. फोन करत जा. अरे यास्मिनला फोन केलेला, पण ती बाहेर गेलेली. बरं झालं. शीतल आणि अजिंक्य दोघं पण फोन उचलत नाहीयेत. नाही उचलू देत. मग आता नक्की काम करणारा एकच माणूस राहिला, म्हणून तुला केला फोन.